हॅलो स्टुडंट्स, न्यूक्लियर फिजिक्सच्या सिरीजचं हे आहे लेक्चर नंबर 8. बघा, लास्ट लेक्चरमध्ये आपण रेडिओ ॲक्टिव्हिटी आणि रेडिओ ॲक्टिव्हिटीशी असोसिएटेड ज्या काही टर्म्स होत्या, जसं की हाफ लाईफ टाईम, मेन लाईफ टाईम, ॲक्टिव्हिटी, आणि त्या अगोदर आपण बघितलं बाइंडिंग एनर्जी आणि बाइंडिंग एनर्जी, पर युनिट न्यूक्लियॉन्स, मास डिफेक्ट आणि कोलिजन थिअरी याबद्दल थोडं इंट्रोडक्शन घेतलेलं होतं. आता बघू आपण प्रिव्हियस इयर एक्झाम्समध्ये रेडिओ ॲक्टिव्हिटी या टॉपिकशी असोसिएटेड काय क्वेश्चन चालले होते, त्यांना कशा पद्धतीने टॅकल्स करायचं. तर बघा, हा आहे फर्स्ट क्वेश्चन जो दिलेला आहे, हा गेटमधला क्वेश्चन आहे. हा जो आहे हा गेटमध्ये दिलेला क्वेश्चन आहे. ओके, याला काय करू आपण स्क्रीनला 2 पार्टमध्ये डिवाइड करून घेऊ, जेणेकरून काय होईल आपला आन्सर याच पार्टवर बसेल. याचा कलर चेंज करून घेऊ. ओके, ठीक आहे. तर बघा, हा गेट प्रिव्हियस इयरचा क्वेश्चन आहे. त्यामध्ये काय दिलेलं आहे, द ॲक्टिव्हिटी ऑफ रेडिओ ॲक्टिव्ह सॅम्पल इज डिक्रीज बाय 75%. म्हणजे काय, ॲक्टिव्हिटी ए जी आहे ती किती झालेली आहे, 75%ने कमी झालेली आहे. ओके, ॲक्टिव्हिटी ए काय झालेली आहे, 75%ने डिक्रीज झालेली आहे, 75%ने कमी झालेली आहे. ऑफ द इनिशियल व्हॅल्यू आफ्टर 30 days, म्हणजे टाईम दिलेला आहे तुम्हाला, टाईम टी इज इक्वल टू 30 days, म्हणजे 30 दिवसाच्या टाईम नंतर ॲक्टिव्हिटी किती झालेली आहे, तर ॲक्टिव्हिटी ही 75% रिड्यूस झालेली आहे. ॲक्टिव्हिटी काय झालेली आहे, 75% रिड्यूस झाली आहे. तर 75% म्हणजे काय, जर आपण अज्यूम केलं की ॲट टी इज इक्वल टू 0ला जर ॲक्टिव्हिटी ही ए नॉट असेल, तर ॲट टी इज इक्वल टू 30 daysला ॲक्टिव्हिटी किती झाली, ती याच्या 75% म्हणजे याच्या किती 3/4 टाइम्स. 75% म्हणजे काय, इनिशियल व्हॅल्यूच्या 3/4 टाइम्स. तर आपल्याला बघा, ॲक्टिव्हिटीचा फॉर्म्युला माहिती आहे काय असतो, ॲक्टिव्हिटी ए इज इक्वल टू A0 e रेस्ट टू दी पॉवर मायनस लॅम्बडा टी. ए इज इक्वल टू A0 e रेस्ट टू दी पॉवर मायनस लॅम्बडा टी. आपल्याला विचारलेलं यामध्ये हाफ लाईफ टाईम. काय विचारलेलं, हाफ लाईफ टाईम म्हणजे काय काढायचं आहे आपल्याला, इथे टी हाफची व्हॅल्यू काढायची. जर टी हाफचा फॉर्म्युला तुम्हाला आठवत असेल, तर टी हाफचा फॉर्म्युला होता ln(2) लॅम्बडा. म्हणजे ॲक्टिव्हिटीवरून जर आपण लॅम्बडाची व्हॅल्यू काढली, ती यामध्ये पुटअप केली, तर आपल्याला रिक्वायर्ड असणारा आन्सर मिळून जाईल. आपल्याला रिक्वायर्ड असणारा आन्सर काय होऊन जाईल, मिळून जाईल. ओके, तर आता बघा, आपण काय करू, या क्वेश्चनला याला सॉल्व्ह करू. सगळ्यात अगोदर आपण याला काय करू, रिअरेंज करून घेऊ. म्हणजे A/E0 इज इक्वल टू e रेस्ट टू दी पॉवर मायनस लॅम्बडा टी. दोन्ही साईडचे जर का रेसिप्रोकल घेतली, तर इकडे काय मिळेल, e रेस्ट टू दी पॉवर लॅम्बडा टी. रेसिप्रोकल म्हणजे ह्या डिनॉमिनेटरला शिफ्ट केलं आणि डिनॉमिनेटरचं न्यूमरेटर, म्हणजे हा मिळेल A0/A. आता एक्सपोनेन्शियल जर तिकडे पाठवला, तर काय मिळेल, इकडे मिळेल लॅम्बडा टी इज इक्वल टू ln ऑफ A0/A. आता यामध्ये गिवन व्हॅल्यूज पुटअप करू आपण. काय पुटअप करू, लॅम्बडा इंटू टीची व्हॅल्यू किती आहे, 30 days इज इक्वल टू ln ऑफ A0/A किती आहे, तर ए आहे 3/4 A0. हा A0 एकमेकांसोबत कॅन्सल, इकडे मिळतो मग तुम्हाला ln ऑफ 3/4. आपल्याला माहिती आहे लॉग ऑफ A/B चा फॉर्म्युला काय असतो, लॉग ऑफ A मायनस लॉग ऑफ B इज इक्वल टू लॅम्बडा इंटू 30. मग यावरून लॅम्बडा काय मिळेल तुम्हाला, 1/30 इंटू, बघा लॉग 3ची व्हॅल्यू दिलेली 1.1 अप्रॉक्सिमेटली. सॉरी, हा लॉग 3/4 नाही, हा काय होतो, लॉग 4/3 मिळतोय. लॉग काय मिळतो, 4/3. हा मिळतोय लॉग 4/3. लॉग 3/4 काय मिळत, कारण 4 न्यूमरेटरला जाईल, इकडे राहील तुमचा 30 लॅम्बडा इज इक्वल टू मिळेल लॉग 4 मायनस लॉग 3. मग यावरून मिळेल लॅम्बडा इज इक्वल टू 1/30. लॉग 4ची व्हॅल्यू आहे 1.4, लॉग 3ची व्हॅल्यू 1.1. याला जर सॉल्व्ह केलं अप्रॉक्सिमेटली, तर न्यूमरेटरला मिळतं 0.3, खाली डिनॉमिनेटरला 30, म्हणजेच ही व्हॅल्यू आहे 1/100. म्हणजे लॅम्बडा किती मिळाला, 1/100. मग यावरून हाफ लाईफ टाईम काय मिळेल, टी हाफ मिळेल तुम्हाला ln ऑफ 2/1/100. लॅम्बडाची व्हॅल्यू 1/100, म्हणजेच काय मिळेल, हा 100 इंटू, आता बघा लॉग 2ची व्हॅल्यू आपण कालच लिहिलेली होती लास्ट लेक्चरमध्ये, किती होती, 0.693. मग यावरून टी हाफ काय मिळेल आपल्याला 69.3. म्हणजे मोर अप्रॉक्सिमेटली आन्सर काय मिळेल, टी हाफचं मोर अप्रॉक्सिमेटली आन्सर मिळेल आपल्याला 69 days. 69 days, जे की आहे ऑप्शन डी. जे की काय आहे, ऑप्शन डी. या गिवन क्वेश्चनचं करेक्ट आन्सर काय, मग ऑप्शन डी. ओके.
नेक्स्ट क्वेश्चन दिलं आहे, अ पर्टिक्युलर रेडिओ आयसोटोप्स हॅज हाफ लाईफ 5 days. इन 15 days प्रोबॅबिलिटी ऑफ डिके इन पर्सेंटेज विल बी. 15 days प्रोबॅबिलिटी ऑफ पर्सेंटेज डिके काय असेल बघा. इनिशियली अज्युम करू आपण की याला पण 2 कंपार्टमेंटमध्ये डिवाइड करून घेऊ. ओके बघा, इनिशियली अज्युम करू आपण टी इज इक्वल टू 0 ला नंबर ऑफ सॅम्पल्स आहे एन इज इक्वल टू n0. टी इज इक्वल टू 0 नंबर ऑफ रेडिओ सॅम्पल आहे एन इज इक्वल टू n0. टी इज इक्वल टू हाफ लाईफ टाईम जो की इथे दिलेला आहे 5 days. याला किती असतील नंबर ऑफ रेडिओ सॅम्पल जे असतील n इज इक्वल टू n0.2. आणि यामध्ये आपल्याला विचारलं आहे की जेव्हा टाइम t इज इक्वल टू 15 days असेल तेव्हा n किती असेल आणि n/n0 पर्सेंटेज सांगायचं आपल्याला ह्या 15 days. n/n0चं पर्सेंटेज सांगायचं या 15 days किती पर्सेंटेज असेल. तर बघा आपण माहिती आहे हा बघा टाइम पिरियड जर बघितलं तुम्ही तर 15 days आहे. म्हणजे ज्या टाइमवर आपल्याला नंबर ऑफ सॅम्पल काढायचे तो किती आहे तर 3 times हाफ लाईफ टाईमच्या 3 times आहे. हाफ लाईफ टाईमचा काय आहे 3 times. आणि आपण लास्ट लेक्चर्समध्ये एक फॉर्म्युला बघितलेला आहे की व्हेन टाइम t इज इक्वल टू n टाइम्स t हाफ देन n/n0 हे असतात 1/2 रेस्ट टू दी पॉवर n. मग इथे n किती दिलेला आहे इथे n आहे 3. मग आपल्याला काय मिळेल n/n0 हे मिळेल आपल्याला 1/2 रेस्ट टू दी पॉवर 3. 1/2 रेस्ट टू दी पॉवर 3 म्हणजे 1/2 क्यूब. 1/2 क्यूब म्हणजे 1/8. आता 1/8 जर सॉल्व केलं तर आपल्याला काय मिळेल 0.8 म्हणजे 0.1. इथे उरतात 2 20 म्हणजे 6. 20 8 2 16 4 40 8 चौक 32 5 8 40 म्हणजे 0.165 हे मिळतो आपल्याला n/n0 ची व्हॅल्यू. पर्सेंटेजमध्ये जर काढायचं झालं तर n/n0 पर्सेंटेज काय मिळेल मग 16.5%. 16.5% म्हणजे अप्रॉक्सिमेटली जर सांगायचं झालं तर n/n0 अप्रॉक्सिमेटली किती मिळेल मग तुम्हाला 70%. मग गिवन क्वेश्चनचा आन्सर काय आहे 70%. हा जो गिवन क्वेश्चन याचा आन्सर काय मिळेल मग 70%. काय मिळेल याचा आन्सर 70%. ओके तर याला काय करायचं व्यवस्थित असं पॉज करून नोट करून घ्यायचं. बघा जे फॉर्म्युलेज आपण लास्ट लेक्चरमध्ये बघितलेले टोटली त्याच फॉर्म्युल्यावर बेस हे सगळे प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन्स आहेत. त्याच फॉर्म्युल्यावर बेस हे प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन्स आहेत. त्याच्या व्यतिरिक्त दुसरं काहीच विचारले नाही. त्याच्या व्यतिरिक्त दुसरं आहे का काही नाही. ओके 8 1 हा काय होईल हा 1.65 ने मिळणार. काही नाही मिळणार कारण 1/8 काय मिळेल तुम्हाला 0.125 हा मिळेल 0.125 कारण 1/8 म्हणजे काय मिळेल 1/8चं डिवायडेशन जर केलं तर 0.125 मिळेल आपल्याला. 0.125% जर काढलं तर हे मिळेल 12.5%. 12.5चा अप्रॉक्सिमेटली 13%. 12.5चा अप्रॉक्सिमेटली किती घेऊ आपण 13%. किती घेऊ अप्रॉक्सिमेटली 13%. ओके याला व्यवस्थित पॉज करून घ्यायची. आपली काय झाली होती कॅल्क्युलेशन मिस्टेक झाली होती ते करेक्ट करून घ्यायचे. मग याचा करेक्ट आन्सर काय मिळेल इथे 17% न मिळता काय मिळेल अच्छा ही या कलरमध्ये दिसतं नाही पण त्याचा आन्सर असेल 13%. याचा आन्सर काय असेल इथे 13%. बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे गेट 2005चा. हा जो आहे क्वेश्चन्स कधी आलेला आहे गेट 2005च्या एक्झाममधला क्वेश्चन्स. बघा प्लॉट दिलेला आहे तुम्हाला ॲक्टिव्हिटी लॉग ऑफ ए वर्सेस टाइम टीचा. ॲक्टिव्हिटी लॉग ऑफ ए वर्सेस टाइम टीचा ग्राफ दिलेला आहे. यामध्ये विचारलेलं आहे की ही जी ॲक्टिव्हिटी द प्लॉट लॉग ऑफ AT वर्सेस टी वेअर AT इज ॲक्टिव्हिटी शोन इन फिगर करस्पॉन्डिंग टू द डिके. ही जी डिके दिलेलं आहे हे डिके कशाचं आहे हे डिके कशाचं आहे. ऑप्शनमध्ये ए दिलेलं आहे की फ्रॉम ओनली वन काइंड ऑफ रिएक्टिव्ह न्यूक्लिय हॅव्हिंग सेम हाफ लाईफ टाईम. ओके ऑप्शन बी दिलेले आहे फ्रॉम ओनली न्यूट्रॉन ॲक्टिवेटेड न्यूक्लिय. ऑप्शन सी दिलेले आहे फ्रॉम मिक्सचर ऑफ रेडिएक्टिव्ह न्यूक्लिय हॅव्हिंग डिफरंट हाफ लाईफ्स. ऑप्शन डी दिलेले आहे विच इज अनफिजिकल. तर बघा आपल्याला माहिती आहे की हाफ लाईफ टाईमचं जे एक्सप्रेशन आहे हाफ लाईफ टाईमचं एक्सप्रेशन काय आहे टी हाफ इज इक्वल टू ln of 2 upon लॅम्बडा. ln of 2 upon लॅम्बडा.
मग हा जो ॲक्टिव्हिटीचा फॉर्म्युला आहे, हा ॲक्टिव्हिटीचा फॉर्म्युला डिपेंड्स करतो ह्या लॅम्बडावर. कारण काय होतं ॲक्टिव्हिटीचा फॉर्म्युला, ए इज इक्वल टू ॲक्टिव्हिटी लॅम्बडा इंटू एन. ॲक्टिव्हिटी लॅम्बडा इंटू एन म्हणजे त्यावरून लॅम्बडाची व्हॅल्यू जर पुटअप केली तर काय मिळेल आपल्याला, n(2) अपॉन टी हाफ इंटू एन. मग टी हाफ लाईफ टाईम जो आहे तो हाफ लाईफ टाईम काय असेल, वेगवेगळ्या सॅम्पलसाठी म्हणजे एन सॅम्पल. आता रेडिओ ॲक्टिव्ह मटेरियलचे एन सॅम्पल्स असतील, एन सॅम्पल्समध्ये प्रत्येक एका सॅम्पलमधले असणार ॲटमसाठी किंवा मॉलिक्युलसाठी हा हाफ लाईफ टाईम वेगवेगळा असेल. हा हाफ लाईफ टाईम काय असेल, वेगवेगळा असेल. म्हणजे आपण काय सांगू शकतो, हा जो प्लॉट तुम्हाला दिलेला आहे हा प्लॉट कशाचा असेल, तर हा प्लॉट असेल ऑप्शन सी करेक्ट असेल याचं, की फ्रॉम अ मिक्सचर ऑफ रेडिओ ॲक्टिव्ह न्यूक्लिआय हॅव्हिंग डिफरंट हाफ लाईफ्स. हाफ लाईफ्स कशा असतील, डिफरंट. कारण यांची व्हॅल्यू जर चेंज झाली तर हाफ लाईफची व्हॅल्यू पण काय होईल, चेंज होईल. का चेंज होईल, जर तुम्ही बघा रेडिओ ॲक्टिव्ह सॅम्पल्स सध्या परिस्थितीमध्ये जर 100 असतील तर हाफ लाईफ टाईममध्ये 50 होतील. पण जर सध्या रेडिओ ॲक्टिव्ह सॅम्पल 50 असतील तर हाफ लाईफमध्ये ते 25 होतील. म्हणजे अकॉर्डिंग टू एन हाफ लाईफ टाईम्स काय होत जातो, चेंज होत जातो. म्हणजे ही जी व्हॅल्यू ॲक्टिव्हिटीची व्हॅल्यू काय चेंज होत जाते, कशासाठी, हाफ लाईफ टाईमच्या वेगवेगळ्या एलिमेंटसाठी. सेम हाफ लाईफ टाईम असेल तर नंबर ऑफ सॅम्पल चेंज झाले तर हाफ लाईफ टाईम सुद्धा चेंज होतो. ओके, सो एक गिवन क्वेश्चनचा करेक्ट आन्सर काय होईल, ऑप्शन सी, फ्रॉम मिक्सचर ऑफ रेडिओ न्यूक्लिआय ऑफ डिफरंट हाफ लाईफ्स. फ्रॉम मिक्सचर ऑफ रेडिओ सॅम्पल्स हॅव्हिंग डिफरंट हाफ लाईफ टाईम्स. ओके, याला व्यवस्थित प्लॉट करून ग्राफ आन्सर लिहून आणि याचा करेक्ट आन्सर मार्क करायचं. याचा करेक्ट आन्सर काय असेल मग, ऑप्शन सी. याचा करेक्ट आन्सर काय आहे, ऑप्शन सी. त्यानंतर हा बघा, हा आहे गेट 2007 मध्ये आलेला क्वेश्चन्स. हाफ लाईफ टाईम रेडिओ सॅम्पल्स इज 4 × 10⁸ years. बघा काय दिलेलं आहे आपल्याला, एखादा रेडिओ सॅम्पल्स आहे, त्या रेडिओ सॅम्पलचा हाफ लाईफ टाईम दिलेला आहे आपल्याला 4 × 10⁸ years. ओके, इफ these are 10⁻³ न्यूक्लिआय ॲट गिवन टाईम टुडे. म्हणजे सपोज करू सध्या आपण जर t इज इक्वल टू 0 अज्यूम केलं तर सध्या दिलेली नंबर ऑफ रेडिओ सॅम्पल्स किती आहे, म्हणजे n इज इक्वल टू n0. त्याची व्हॅल्यू किती दिलेली आहे आपल्याला, 10⁻³ त्याची व्हॅल्यू किती दिली, 10⁻³ विचारलेलं आहे की द नंबर ऑफ सच न्यूक्लिआय इन द सॅम्पल. म्हणजे टाईम टी ॲगो म्हटल्यानंतर टाईम घ्यायचा निगेटिव्ह. ॲगो जेव्हा विचारलं तेव्हा टाईम हा घ्यायचा निगेटिव्ह. किती टाईम, तर 4 × 10⁹ years ॲगो या रेडिओ सॅम्पल्सचे किती मटेरियल्स असतील हे आपल्याला विचारलेले आहे. या रेडिओ सॅम्पल्सचे किती रेडिओ सॅम्पल्स प्रेझेंट असतील इतक्या इयर ॲगो ते विचारलेलं आहे. तर बघा आता हे आपल्याला माहिती आहे, नंबर ऑफ सॅम्पल्स प्रेझेंट ॲट एनी टाईम टीचा फॉर्म्युला काय, n इज इक्वल टू n0 e⁻⁻ λt. n इज इक्वल टू n0 e⁻⁻. म्हणजे बघा आपल्याला n0 दिलेला आहे, हाफ लाईफ टाईम दिलेला आहे आणि आपल्याला हा टाईम पण दिलेला आहे. आपल्याला काय करायचं, सगळ्यात अगोदर इथे लॅम्बडा काढायचा. हा लॅम्बडा कशावरून मिळेल, हाफ लाईफ टाईमचे एक्सप्रेशन. ह्याला म्हणून आपण इक्वेशन 1. आता हाफ लाईफ टाईमचं इक्वेशन काय आहे की टी हाफ इज इक्वल टू ln(2) अपॉन लॅम्बडा. म्हणजेच यावरून तुम्हाला लॅम्बडा काय मिळेल, ln(2) ची व्हॅल्यू किती असते 0.693 अपॉन हा मिळतो टी हाफ. मग यामध्ये जर व्हॅल्यू पुटअप केला 0.693 अपॉन टी हाफ किती दिलेला आहे, तर टी हाफ दिलेला आहे 4 × 10⁸. 4 × 10⁸. मग बघा इक्वेशन 1 मध्ये जर व्हॅल्यू पुटअप केला, इक्वेशन 1 इम्प्लाइज दॅट, तर n इज इक्वल टू काय मिळेल तुम्हाला, n0 e⁻⁻. लॅम्बडाची व्हॅल्यू किती पुटअप करायची, तर 0.693 अपॉन 4 × 10⁸ इंटू टाईम. मग आता बघा n0 दिलेला आहे आपल्याला, किती n0 10⁻³ इंटू याला म्हणतो मी एक्सपोनेन्शियल, ई जो आहे तो एक्सपोनेन्शियल, मायनस हा काय मिळेल 0.693 अपॉन 4 × 10⁸ इंटू टाईम किती आहे, टाईम आहे निगेटिव्ह, कारण ॲगो विचारलेला असो टाईम घ्यायचा निगेटिव्ह. 4 × 10⁻⁹ 4 × 10⁻⁹ हा 4 एकमेकांसोबत कॅन्सल, 10⁸ ह्या 9 मधल्या पॉवरसोबत कॅन्सल, इथे राहील 1. म्हणजे काय मिळेल, आणि मायनस मायनस काय बनेल प्लस. म्हणजे इथे काय मिळेल तुम्हाला 10⁻³ इंटू एक्सपोनेन्शियल टू द पॉवर, हा मिळेल तुम्हाला 0.693 इंटू 10. म्हणजेच हा मिळेल तुम्हाला 10⁻³ इंटू एक्सपोनेन्शियल टू द पॉवर 6.93. म्हणजेच अप्रॉक्सिमेटली 10⁻³ इंटू एक्सपोनेन्शियल टू द पॉवर 7. आता एक्सपोनेन्शियल काय, नॅपियर्स कॉन्स्टंट. एक्सपोनेन्शियल म्हणजे काय, नॅपियर्स कॉन्स्टंट, त्याची व्हॅल्यू असते 2.71 रेस्ट टू दी पॉवर 7. मग ह्याला जर तुम्ही अप्रॉक्सिमेटली सॉल्व्ह केलं तर तुम्हाला मिळेल 1024 इंटू 10⁻³ 1024 इंटू 10⁻³. याला तुम्ही बघा नॅपियर्स कॉन्स्टंट 2.7132, याची व्हॅल्यू जर पुटअप केली त्याची पॉवर जर 7 घेतली तर तुम्हाला अप्रॉक्सिमेटली 1024 इंटू 10⁻³ काय मिळेल, आन्सर मिळेल. सो या गिवन क्वेश्चनचा करेक्ट आन्सर काय, ऑप्शन डी. काय करेक्ट आन्सर, ऑप्शन डी. करेक्ट आन्सर आहे हे ऑप्शन डी. ओके, त्यानंतर त्याला व्यवस्थित काय करायचं आहे, पॉज करून नोट करून घ्यायचं आहे क्वेश्चन सुद्धा. आणि हा गेट 2007 मधला क्वेश्चन आहे.
त्यानंतर बघा हा जेस्ट 2016मध्ये आलेला क्वेश्चन्स आहे. जेस्ट 2016 काय विचारलेलं आहे, हाफ लाईफ, याला आपण 2 कंपार्टमेंटमध्ये डिवाइड करून घेऊ. काय दिलेलं आहे आपल्याला, हा हाफ लाईफ टाईम ऑफ रेडिओ ॲक्टिव्ह सोर्स इज 9 days. काय दिलेलं आहे आपल्याला, टी हाफ जो आहे एखाद्या रेडिओ ॲक्टिव्ह न्यूक्लियसचा तो किती आहे, 9 days. द फ्रॅक्शन ऑफ न्यूक्लियाय विच आर लेफ्ट अंडर डिकेड आफ्टर 3 days. 3 दिवसानंतर किती नंबर ऑफ न्यूक्लिया अंडर डिकेड होती एका एकरचे आपल्याला कॅल्क्युलेट करायचे आहे. म्हणजे टाइम टी इज इक्वल टू 3 days असताना, टाइम टी इज इक्वल टू 3 days असताना किती नंबर ऑफ रेडिओ न्यूक्लिया ह्या अनडिकेड असतील याची व्हॅल्यू काय करायची आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे. याची व्हॅल्यू आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे. तर बघा हा जो गिवन टाइम दिलेला आहे, हा गिवन टाइम हाफ लाईफ टाइमचा मल्टिप्लाय यस किती आहे, हा जो गिवन टाइम आहे तो किती आहे, तर 1/3 ऑफ हाफ लाईफ टाइम, 1/3 ऑफ हाफ लाईफ टाइम. कारण हाफ लाईफ टाइमची व्हॅल्यू आहे 3, म्हणजे हा काय मिळतो 3. मग आपल्याला माहिती आहे की जर गेलेला टाइम टी हा जर का हाफ लाईफ टाइमचा n मल्टिपल असेल तर n/n0 याची व्हॅल्यू किती असते, तर 1/2 इथे या गिवन क्वेश्चनसाठी n किती आहे, या गिवन क्वेश्चनसाठी n आहे 1/3. सो आपल्याला n/n0 काय मिळेल, n/n0 मिळेल 1/2 1/3, 1/2 1/3 म्हणजेच काय मिळेल 1/2 1/3, 1/2 1/3. ही क्वांटिटी काय डिनोट करते, नंबर ऑफ डिकेड एलिमेंट, ही काय डिनोट करते नंबर ऑफ डिकेड एलिमेंट. जे की आपल्याला काय विचारलं आहे, आपल्याला विचारलं आहे the fraction of nuclei that are left undecayed after 3 days. 3 दिवसानंतर किती नंबर ऑफ रेडिओएक्टिव्ह न्यूक्लियाय असतील हे विचारलेलं आहे. 3 दिवसानंतर किती नंबर ऑफ रेडिओएक्टिव्ह न्यूक्लियाय असतील हे आपल्याला विचारलेलं आहे. मग त्याचा आन्सर काय मिळेल 1/2 1/3. किंवा आणखीन याचा आन्सर तुम्ही वेगळ्या पद्धतीने काढू शकता की n t इज इक्वल टू 0ला n0 असतील तर t इज इक्वल टू 9 daysला किती होतात, n0च्या अर्धे. हा टाइम पिरियडच्या, हा जो दिलेला टाइम पिरियड आहे, दिलेला टाइम पिरियड हा हाफ लाईफ टाइमचा आहे 1/3 टाइम्स आहे. हाफ लाईफ टाइमचा किती आहे 1/3 टाइम्स. याला आपण दुसऱ्या पद्धतीने सॉल्व करू. हा जो आहे याला काय करू आपण जरा दुसऱ्या पद्धतीने सॉल्व करू. कारण आपण जे काढले आन्सर ते आन्सर जरा वेगळ्या पद्धतीने झाले. बघा याला कशा पद्धतीने काढायचं, कारण जेसचा क्वेश्चन इतका इझी असतो का नाही. अज्युम करू आपण t इज इक्वल टू 0 या टाइमला n इज इक्वल टू n0 रेडिओएक्टिव्ह सॅम्पल्स आहे. t इज इक्वल टू t हाफ नाही, t इज इक्वल टू टी हाफ टाइमला नंबर ऑफ रेडिओएक्टिव्ह सॅम्पल्स किती असतात, तर इनिशियलच्या अर्धे. दिलेला टाइम जो आहे आपल्याला दिलेला टाइम्स हा किती आहे, हाफ लाईफ टाइमचा 1/3. हाफ लाईफ टाइमचा किती आहे 1/3. म्हणजे इथे असणारे नंबर ऑफ रेडिओएक्टिव्ह सॅम्पल्स हे किती असतील, हे पण असतील 1/3 ऑफ n ॲट टी हाफ, n ॲट टी हाफ म्हणजेच n0 1/3 n ॲट टी हाफ किती आहे, तर n ॲट टी हाफ ऑलरेडी आहे n0/2. म्हणजे हा काय मिळेल तुम्हाला n0 नी हा किती मिळेल n, हा मिळेल तुम्हाला 3 दुनी 6, n0/6 हा किती मिळेल तुम्हाला n0/6. म्हणजे जेव्हा टाइम t इज इक्वल टू 3 days आहे तेव्हा नंबर ऑफ डिकेड एलिमेंट किती, डिकेड झालेले सॅम्पल्स किती आहे, इनिशियलच्या 1/6. पण आपल्याला डिकेड झालेले विचारलेले आहे का नाही, आपल्याला विचारलेले अनडिकेड. आपल्याला विचारलेलं आहे अनडिकेड किती असेल, तर 1 - डिकेड. अनडिकेड किती असतील 1 - डिकेड. 1 - डिकेड किती आहे, तर n0/6. 1 - n0/6. मग याला जर तुम्ही सॉल्व्ह केलं तर n0/6 म्हणजे काय, हा आहे 1/6. 1/6 म्हणजे काय मिळेल तुम्हाला 6 - 1/6 म्हणजे हा मिळेल तुम्हाला 5/6. हा मिळेल 5/6. म्हणजेच काय, तर t इज इक्वल टू
3 डेजला N0च्या 1/6 डिकेड झालेले असतील आणि 5/6 N0 काय असतील मग रिमेनिंग असतील. 5/6 N0 काय असतील रिमेनिंग असतील. म्हणजे या गिवन क्वेश्चनचं करेक्ट आन्सर काय आहे? तर या गिवन क्वेश्चनचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी. ऑप्शन सी 5/6 ऑप्शन सी. मग जेस्टमध्ये विचारलेला थोडासा ट्रिकी क्वेश्चन होता. जेस्टमधला हा जो आहे हा कसा होता थोडासा ट्रिकी क्वेश्चन. इतका सहजपणे जेस्टमधले क्वेश्चन सॉल्व्ह होत नाही, कारण जेस्ट कशी वन ऑफ द टफेस्ट एक्झाम आहे फिजिक्सची. ओके ठीक आहे असो. त्यानंतर हा क्वेश्चन्स बघा. हा क्वेश्चन्स पण गेटचाच आहे. हा क्वेश्चन सुद्धा कधी आहे गेटचा प्रिव्हियस इयरचाच क्वेश्चन्स आहे. बघा यामध्ये काय दिलेलं आहे कोबाल्ट 2760 इज रेडिएक्टिव्ह न्यूक्लियस ऑफ हाफ लाईफ टाईम. आपल्याला कोबाल्टचा हाफ लाईफ टाईम दिलेला आहे. किती येतो टी हाफ दिलेला आहे आपल्याला 2 log 2 इंटू 10⁸ सेकंद हा दिलेला आपल्या कोबाल्टचा हाफ लाईफ टाईम. आपल्याला काय विचारलेलं आहे ॲक्टिव्हिटी. आपल्याला विचारलेलं ॲक्टिव्हिटी किती ग्रॅम 10 ग्रॅम सॅम्पलची ॲक्टिव्हिटी विचारलेली आहे कोबाल्ट 60च्या. कोणत्या न्यूक्लियसच्या कोबाल्ट 60. कोबाल्ट 60 न्यूक्लियसच्या हाफ लाईफ ॲक्टिव्हिटी विचारलेली आहे 10 ग्रॅम सॅम्पलची. 10 ग्रॅम सॅम्पलची ॲक्टिव्हिटी. बट आपल्याला माहिती ॲक्टिव्हिटीचा फॉर्म्युला काय असतो ॲक्टिव्हिटी ए इज इक्वल टू असतो लॅम्बडा इंटू नंबर ऑफ रेडिएक्टिव्ह सॅम्पल्स. आता सगळ्यात अगोदर आपल्याला या कोबाल्ट 60च्या 10 ग्रॅममध्ये असणारे नंबर ऑफ रेडिएक्टिव्ह सॅम्पल्स काढायचे. आपल्याला माहिती आहे 1 मोल कोबाल्ट 60मध्ये ॲव्होगॅड्रोज नंबर इतके मॉलिक्युल्स असतात. ओके आता 1 मोल म्हणजेच किती तर 60 ग्रॅम कोबाल्ट 60मध्ये ॲव्होगॅड्रोज नंबर इतके मॉलिक्युल्स आहेत. मग 1 ग्रॅम कोबाल्ट 60मध्ये किती मिळतील 1 ग्रॅम कोबाल्ट 60मध्ये असेल ॲव्होगॅड्रोज नंबर अपॉन 60 ॲव्होगॅड्रोज नंबर अपॉन 60. मग 10 ग्रॅम कोबाल्ट 60चे किती मॉलिक्युल्स असतील तर ते असतील N0 अपॉन 10 इंटू 16. म्हणजे यांची व्हॅल्यू मिळाली आपल्याला. यांची व्हॅल्यू किती मिळाली 16. ओके रेसिप्रोकल झाला आहे 16. हा किती झाला N0 अपॉन 16 इंटू 10 ग्रॅम. मग नंबर ऑफ सॅम्पल्स किती मिळतील तुम्हाला तर नंबर ऑफ सॅम्पल्स मिळतील 10 अपॉन 16. ॲव्होगॅड्रो नंबरची व्हॅल्यू असते 6.023 इंटू 10⁻23. मग याला जर डिवाइड केलं तर हा 0 एकमेकांसोबत कॅन्सल. याला अप्रॉक्सिमेटली 6 जर घेतला आपण तर काय मिळेल 1. म्हणजे n इज इक्वल टू किती मिळाला तुम्हाला 10⁻23. n इज इक्वल टू किती मिळाला 10⁻23 लॅम्बडा. आपल्याला माहिती आहे टी हाफ किती असतो तर टी हाफ असतो ln ऑफ 2 अपॉन लॅम्बडा. ln ऑफ 2 अपॉन लॅम्बडा. मग ही जर व्हॅल्यूमध्ये पुटअप केली तर लॅम्बडा काय मिळेल ln ऑफ 2 अपॉन 2. मग a इज इक्वल टू मिळेल तुम्हाला ln ऑफ 2 अपॉन टी हाफ इंटू n. यामध्ये जर व्हॅल्यू पुटअप केल्या आपण तर हा मिळतो ln ऑफ 2. यांची व्हॅल्यू आहे 10⁻23 आणि टी हाफची व्हॅल्यू दिलेली आहे तुम्हाला 2 इंटू ln ऑफ 2 इंटू 10⁸. हा ln ऑफ 2 एकमेकांसोबत कॅन्सल. हा 1/2 म्हणजे 0.5 इंटू न्यूमरेटरला 10⁻23 आणि डिनॉमिनेटरचा हा 10⁻, वरती गेल्यानंतर -8. मग याला जर तुम्ही सॉल्व्ह केलं 10⁻23 इंटू 10⁻8 तर हा मिळेल तुम्हाला 5 इंटू 10⁻14. 5 इंटू 10⁻14 DPS मीन डिसइंटिग्रेशन पर सेकंड. ॲक्टिव्हिटी काय मिळेल 5 इंटू 10⁻14 डिसइंटिग्रेशन पर सेकंड. म्हणजे करेक्ट आन्सर काय आहे तर करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी. करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी. या गिवन क्वेश्चनचं करेक्ट आन्सर काय ऑप्शन डी 5 इंटू 10⁻14 डिसइंटिग्रेशन पर सेकंड. हा सुद्धा गेटचा प्रिव्हियस इयरचा क्वेश्चन आहे. तर या पद्धतीने सुद्धा काय करायचं या टाईपच्या क्वेश्चन्सला इझिली तुम्ही सॉल्व्ह करू शकता. जास्त अवघड असे क्वेश्चन्स आहेत का नाही अवघड आहे का नाही एकदम इझिएस्ट आहे. त्यानंतर ओके तर हे झाले आपले सर्व नीट गेट सेटचे आलेले प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन्स. त्यानंतर परत एक काय करू होमवर्कसाठी क्वेश्चन्स घेऊ आपण. तो तुम्ही ट्राय करायचा आहे ठीक आहे. ट्राय न करता तुम्ही काय करा डायरेक्टली इथेच सॉल्व्ह करू शकता लेक्चरसोबत. बघा क्वेश्चन्स दिले आहे तुम्हाला की अ रेडिओ ॲक्टिव्ह सॅम्पल हॅज 27 इंटू 10⁻27 ॲटम. एखाद्या रेडिओ ॲक्टिव्ह सॅम्पलला 27 इंटू 10⁻27 ॲटम्स आहे ॲट
t is equal to 0, it reduces 1/3 in 10 सेकंड. म्हणजे कुठल्या एखादा रेडिओ सॅम्पल ज्याची t इज इक्वल टू 0 टाईमला 27 × 10⁻27 ॲटम्स आहे, तर ती व्हॅल्यू जी आहे प्रत्येक 10 सेकंदानंतर याच्या 1/3 डिक्रीज होते. याच्या 1/3 काय होते? डिक्रीज होते. तुम्हाला विचारलेलं आहे हाऊ मेनी atoms of the sample reduces in time interval 20 less than or equal to t less than or equal to 30 सेकंड. बघा क्वेश्चन्स केअरफुली वाचा. क्वेश्चन काय करायचं आहे? केअरफुली वाचायचं आहे. विचारलेलं एक रेडिओ सॅम्पल्स आहे ज्याचे टाइम इनिशियली t इज इक्वल टू 0 टाईमला इतके रेडिओ सॅम्पल्स आहे आणि ते काय होतात प्रत्येक 10 सेकंदामध्ये त्याच्या ओरिजिनल व्हॅल्यूच्या 1/3 डिक्रीज होतात. त्याच्या ओरिजिनल व्हॅल्यूच्या काय होतात? 1/3 डिक्रीज होतात. तर आपल्याला काढायचं आहे की t इज इक्वल टू 20 सेकंदला डिक्रीज झालेले ॲटम्स किंवा t इज इक्वल टू 20 सेकंदला प्रेझेंट असणारे ॲटम्स, t इज इक्वल टू 30 सेकंदला प्रेझेंट असणारे ॲटम्स. म्हणजे दोन्ही मधला डिफरन्स जर काढला आपण तर तेवढे सॅम्पल्स काय झाले असतील तर या टाइम इंटरव्हलमध्ये डिक्रीज झाले असतील. या टाइम इंटरव्हलमध्ये डिक्रीज झाले असतील. बघा काय करू आपण सोल्युशनमध्ये अज्यूम करू की t इज इक्वल टू 0. t इज इक्वल टू 0 ला असणारी नंबर ऑफ सॅम्पल्स आहेत n0 ज्याची व्हॅल्यू दिलेली आहे आपल्याला 27 × 10⁻27. t इज इक्वल टू 10 सेकंद. t इज इक्वल टू 10 सेकंदला नंबर ऑफ सॅम्पल्स किती असतात तर n0च्या 1/3 म्हणजे n0/3. t इज इक्वल टू 20 सेकंदला किती मिळेल? t इज इक्वल टू 20 सेकंदला असेल n इज इक्वल टू n0/9. n0/9 का असेल? कारण की प्रिव्हियसला असणाऱ्या कारण t इज इक्वल टू 20 सेकंदसाठी प्रिव्हियस 10 सेकंद काय असेल हे तर मग याच्या 1/3 म्हणजे n0/3 आहे तर ऑलरेडी 1/3 चा 1/3 काय होतो 1/9. मग t इज इक्वल टू 30 सेकंदला काय होईल तर t इज इक्वल टू 30 सेकंडला होईल n इज इक्वल टू n0/27. t इज इक्वल टू 30 सेकंदला काय होईल ते n0/27. कारण इथे असणाऱ्या एलिमेंट्सच्या इथे काय बनेल n ची व्हॅल्यू इथे असेल 1/3 ऑफ n0/3 आणि इथे n ची व्हॅल्यू काय असेल तर 1/3 ऑफ n0/9. 1/3 ऑफ n0/9. मग काय करायचं आपल्याला आता याचे आन्सर काढायचं आहे. याचा आन्सर काय करायचं आहे काढायचं आहे. सगळ्यात अगोदर आपण अज्यूम करू की t इज इक्वल टू 20 सेकंदला असणारे नंबर ऑफ रेडिओ सॅम्पल्स काय करू की t इज इक्वल टू 20 सेकंदला प्रेझेंट असणारे सॅम्पल्स काय मिळेल n इज इक्वल टू n0 हा आहे 9. मग n0 ची व्हॅल्यू किती आहे आपल्याकडे? n0 ची व्हॅल्यू आहे 27 × 10⁻27/9. मग हा काय मिळेल 27 × 10⁻27/9 तर 9 3 जा 27 हा मिळेल मग 3 × 10⁻27. 3 × 10⁻27 हे काय असते नंबर ऑफ रेडिओ सॅम्पल्स प्रेझेंट at that time t is equal to 20 सेकंद. सिमिलरली t is equal to 30 सेकंदला काय मिळेल n is equal to n0/27 म्हणजेच 27/27 into 10⁻27 हा मिळेल तुम्हाला 1 × 10⁻27 म्हणजे t is equal to 20 सेकंदला एवढे सॅम्पल्स असतील, t is equal to 30 सेकंदला एवढे सॅम्पल्स असतील. म्हणजे या टाइम इंटरव्हलमध्ये कोणता टाइम इंटरव्हल t20 लेस दॅन ऑर इक्वल टू t लेस दॅन ऑर इक्वल टू 30 या टाइम इंटरव्हलमध्ये रिड्यूस झालेले सॅम्पल्स काय असतील तर ते असतील 20 सेकंदला प्रेझेंट असणारे -30 सेकंदला प्रेझेंट असणारे. म्हणजे ते काय मिळतील तुम्हाला n इज इक्वल टू 3 × 10⁻27 -1 × 10⁻27 मग ते तुम्हाला मिळतील 2 × 10⁻27 इतके सॅम्पल्स काय झाले असतील तर या टाइम इंटरव्हलमध्ये डिक्रीज झालेले असतील. एवढे ॲटम्स जे आहेत हे जे ॲटम्स आहेत हे ॲटम्स काय झालेले असतील तर या टाइम इंटरव्हलमध्ये डिक्रीज झालेले असतील. कोणत्या टाइम इंटरव्हलमध्ये 20 सेकंद ते 30 सेकंद हा जो टाइम इंटरव्हल आहे या टाइम इंटरव्हलमध्ये नंबर ऑफ रेडिओ एलिमेंट्स किंवा नंबर ऑफ रेडिओ ॲटम्स किंवा नंबर ऑफ अनस्टेबल न्यूक्लियस जे डिक्रीज झाले असतील ते किती असतील मग 2 × 10⁻27. ओके. यानंतर आता बघूया आपण नेक्स्ट टॉपिक तो आहे न्यूक्लिअर स्टॅबिलिटी. नेक्स्ट टॉपिक तो आहे न्यूक्लिअर
स्टॅबिलिटी. आता बघा, नेचरमध्ये असणारा प्रत्येक लिव्हिंग किंवा नॉन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स किंवा नॉन लिव्हिंगमध्ये आपण ॲटम एलिमेंट बनवू. आता प्रत्येकाची टेंडन्सी काय आहे, सपोज करा हा एक व्यक्ती आहे, हा एक पर्सन आहे ए. याच्या लाईफकडून काय एक्सपेक्टेशन आहे, की असं म्हणणं आहे की मी स्टडी करेल, खूप चांगला स्टडी करेल. खूप चांगला स्टडी केल्यानंतर मला खूप चांगले मार्क्स मिळतील. खूप चांगले मार्क्स मिळाले तर मग त्याला एक खूप चांगल्या प्रकारे व्यवस्थित जॉब मिळेल. व्यवस्थित जॉब मिळाला म्हणजे त्याला त्याची काय मिळत असेल, सॅलरी मिळत राहील. सॅलरी मिळत राहिली म्हणजे त्याच्या घरी येणारा इन्कम त्याचा सुरू राहील. इन्कम सुरू राहील म्हणजे आपण काय म्हणू शकतो, हा कसा आहे त्याच्या लाईफसोबत स्टेबल आहे. हा त्याच्या लाईफसोबत कसा आहे, स्टेबल. म्हणजे अल्टरनेटिव्हली ह्युमन बिंग्सचं टार्गेट काय आहे, ह्या सर्व प्रोसेसवरून स्टॅबिलिटी अचीव करणे. काय करणे, स्टॅबिलिटी अचीव करणे. तसं सिमिलरली एखादा रेडिओ न्यूक्लियस जर असेल, हा रेडिओ न्यूक्लियस असेल, याची टेंडन्सी काय असेल, रेडिओ ॲक्टिव्हिटी. रेडिओ ॲक्टिव्हिटी करून काय करेल, हा अल्फा बीटा आणि गामा रेडिएशन इमिट करून काय करेल, स्टेबल न्यूक्लियसमध्ये कन्वर्ट होईल. स्टेबल न्यूक्लियसमध्ये कन्वर्ट होईल. आता जर ह्युमन्समध्ये सांगायचं म्हटल्यानंतर ज्याला व्यवस्थित जॉब आहे, ज्या व्यक्तीला जॉब आहे त्याला म्हणू शकतो आपण स्टेबल. मग तसं न्यूक्लियसच्या केसमध्ये कुठला न्यूक्लियस स्टेबल आहे आणि कुठला न्यूक्लियस अनस्टेबल आहे, कुठला न्यूक्लियस स्टेबल आहे आणि कुठला न्यूक्लियस अनस्टेबल आहे, हे कशा प्रकारे प्रिडिक्ट करायचं, तर त्याच्यासाठी आपण डिस्कस करणार हा टॉपिक जो की काय आहे, न्यूक्लिअर स्टॅबिलिटी. आता कुठला न्यूक्लियस, जसं की आपण ह्युमन्स सोबत इझिली प्रिडिक्ट करू शकतो की ज्या व्यक्तीला जॉब आहे, ज्याच्या घरी येणारा मंथली फिक्स इन्कम फिक्स आहे किंवा प्रत्येक महिन्याला त्याला सॅलरी मिळते, तर आपण म्हणू शकतो की तो कसा आहे, त्याच्या लाईफसोबत स्टेबल आहे, तो व्यक्ती स्टेबल आहे. म्हणून मग न्यूक्लियसच्या केसमध्ये काय, न्यूक्लियसला आपण कोणत्या न्यूक्लियसला म्हणू शकतो की हे न्यूक्लियस स्टेबल आहे आणि हे न्यूक्लियस अनस्टेबल आहे. कोणते न्यूक्लियस स्टेबल आहेत, कोणते न्यूक्लियस अनस्टेबल आहे, मग याच्यासाठी आपण कॅल्क्युलेट करत असतो न्यूक्लिअर स्टॅबिलिटी. आणि न्यूक्लिअर स्टॅबिलिटीमध्ये आपण काय कॅल्क्युलेट करतो, तर आपण N/Z रेशो. न्यूक्लिअर स्टॅबिलिटीमध्ये आपण काय करतो, N/Z रेशो. आता N/Z रेशो म्हणजे काय, तर बघा नेक्स्ट स्लाइडमध्ये डिस्कस करतो. N/Z म्हणजे काय, तर बघा N काय असतील, तर नंबर ऑफ न्यूट्रॉन्स. N असतील नंबर ऑफ न्यूट्रॉन्स आणि Z काय असतील, नंबर ऑफ प्रोटॉन्स. म्हणजे कुठला न्यूक्लियस स्टेबल आहे आणि कुठला न्यूक्लियस अनस्टेबल आहे हे कशावरून काढतो आपण, तर त्या न्यूक्लियसमध्ये असणाऱ्या न्यूट्रॉन टू प्रोटॉन रेशोनुसार. हा काय आहे, न्यूट्रॉन टू प्रोटॉन रेशो. न्यूट्रॉन टू प्रोटॉन रेशो. तर न्यूट्रॉन टू प्रोटॉन रेशोनुसार आपण काय करत असतो, कुठल्याही एखाद्या न्यूक्लियसची स्टॅबिलिटी कॅल्क्युलेट करत असतो. आणि कुठल्याही एखाद्या न्यूक्लियसची स्टॅबिलिटी कॅल्क्युलेट करत असतो. बघा नेचरमध्ये न्यूक्लियस स्टॅबिलिटी अचीव करण्यासाठी काय करतो, न्यूक्लियस जर नेचरमध्ये स्टॅबिलिटी अचीव करायची असेल तर तो काय करत असेल, in order to achieve stability, नेचरमध्ये न्यूक्लियस काय करतात, स्टॅबिलिटी अचीव करण्यासाठी आयदर absorb nuclei of smaller mass और एक तर स्मॉलर मासची न्यूक्लिय ॲब्झॉर्ब करतील और दुसरं काय करतील, इमिटेड न्यूक्लिय स्मॉलर. एक तर एखादा एलिमेंट किंवा एखादा न्यूक्लियस स्टॅबिलिटी अचीव करण्यासाठी स्मॉलर मास असणारे न्यूक्लिय ॲब्झॉर्ब करू शकतो किंवा स्मॉलर मास असणारे न्यूक्लिय त्याच्या न्यूक्लियसमधून इमिट करू शकतो. म्हणजेच तो काय करतो, तर रेडिओ ॲक्टिव्हिटी. याच्यामध्ये हा फिनॉमिनॉन म्हणजेच काय, रेडिओ ॲक्टिव्हिटीने आपण लास्ट लेक्चरमध्येच बघितलेलं आहे की रेडिओ ॲक्टिव्हिटी काय असते, की फिनॉमिनॉन ज्यामध्ये न्यूक्लियर स्टॅबिलिटी अचीव करतो. न्यूक्लियस काय करतो, स्टॅबिलिटी अचीव करतो. मग आता ही न्यूक्लियर स्टॅबिलिटी आपण कॅल्क्युलेट करतो N/Z रेशोसाठी. ही कॅल्क्युलेट स्टॅबिलिटी काय करतो, आपण कॅल्क्युलेट करतो N/Z रेशोसाठी. अकॉर्डिंग टू पिरियडिक टेबल आपल्याला असं ऑब्झर्व झालं की फॉर A<13 असे न्यूक्लियस या न्यूक्लियसमध्ये असणारे न्यूक्लियॉन नंबर 30 पेक्षा लेस आहे, हा N/Z रेशो जो आहे तो नियरली 1 आहे. असे न्यूक्लियस ज्या न्यूक्लियसमध्ये ए जो आहे ॲटॉमिक मास नंबर किंवा नंबर ऑफ न्यूक्लियन्स हा एक डिनोट करतो ॲटॉमिक मास नंबर किंवा टोटल न्यूक्लियॉन. ॲटॉमिक मास नंबर किंवा टोटल न्यूक्लियॉन इन द न्यूक्लियस हा N/Z रेशो A<30 साठी अप्रॉक्सिमेटली 1 आहे. हा जो रेशो आहे हा कसा आहे, अप्रॉक्सिमेटली 1 आहे. आणि हेवी न्यूक्लियस जे आहे कोणते, फॉर हेवी ए हा N/Z रेशो जो आहे तो अप्रॉक्सिमेटली असतो 1.4.
हा किती असतो 1.4 किंवा 1.3च्या जवळपास असतो. 1.3 टू 1.4च्या इन बिटवीन आहे. 1.4 टू 1.3च्या कसा आहे इन बिटवीन आहे. मग आपण जर ग्राफ प्लॉट केला कशाचा, आपण जर का ग्राफ प्लॉट केला हा ग्राफ प्लॉट केला, इकडे काढला आपण n/z आणि इकडे प्लॉट केला प्रोटॉन नंबर, इकडे प्लॉट केला प्रोटॉन नंबर आणि इकडे प्लॉट केला n/z किंवा न्यूट्रॉन वर्सेस प्रोटॉन ग्राफ प्लॉट करू. आपण n/z म्हटल्यापेक्षा काय करू, न्यूट्रॉन वर्सेस प्रोटॉन ग्राफ प्लॉट करू. बघा हे एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिसवर घेऊ आपण न्यूट्रॉन, या ॲक्सिसवर प्रोटॉन, न्यूट्रॉन आणि प्रोटॉन. तर ही वाय इज इक्वल टू एक्स वाली एक स्ट्रेट लाईन असेल, वाय इज इक्वल टू एक्स वाली काय असेल, ही स्ट्रेट लाईन असेल, वाय इज इक्वल टू एक्स वाली काय असेल स्ट्रेट लाईन. बट आपण सांगितलेलं आहे की अच्छा ही एक असेल लाईन आणि ही दुसरी लाईन असेल. ठीक आहे. आता बघा वाय इज इक्वल टू एक्स लोअर न्यूक्लियससाठी ही जे एक आहे तर वाय इज इक्वल टू एक्स किंवा एन इज इक्वल टू झेड रेशो इक्वल टू 1 आहे. लायटर न्यूक्लियससाठी काय इक्वल टू 1. पण जशी जशी लायटर न्यूक्लियर काय होतात हेवी न्यूक्लियसमध्ये कन्वर्ट होत जाते, मग काय होत जातो ही जी व्हॅल्यू आहे ही व्हॅल्यू काय होती थोडी वाढत जाते. म्हणजे इथपर्यंत काय आहे ही जी स्ट्रेट लाईन दाखवते ही काय लाईन डिनोट करते तर या रिजनमध्ये n/z हा रेशो किती आहे 1, n/z हा रेशो किती आहे 1. आणि ही जी आहे इकडे n/z ची व्हॅल्यू किती असेल, मग इकडे असेल n/z ची व्हॅल्यू 1.3, इकडे असेल n/z ची व्हॅल्यू 1.3. हा जो रिजन आहे हा रिजन कसा असेल प्रोटॉन रिच, हा जो रिजन आहे हा कसा आहे प्रोटॉन रिच, कारण यामध्ये झेड नंबर हा n पेक्षा ग्रेटर आहे. आणि हा जो रिजन आहे हा रिजन याला म्हणू आपण ए आणि हा रिजन बी. तर ए रिजन जो आहे तो ए रिजन आहे न्यूट्रॉन रिच. ए रिजन कसा आहे न्यूट्रॉन रिच रिजन. बी रिजन जो आहे तो कसा आहे प्रोटॉन रिच रिजन. आणि हा जो पार्ट आहे कोणता, हा जो मी या कलरच्या पेनने दाखवलेला आहे, हा रेड कलरने दाखवलेला हा जो पार्ट आहे जो याने डिनोट केलेला हा कसा झाला तुमचा झोन ऑफ स्टॅबिलिटी. झोन ऑफ स्टॅबिलिटी काय झाला झोन ऑफ स्टॅबिलिटी. म्हणजेच आपण काय सांगू शकतो, म्हणजेच आपण असं सांगू शकतो की जे न्यूक्लियस त्या रिजनमध्ये लाईज करतात झोन ऑफ स्टॅबिलिटी. म्हणजे आपण काय सांगू शकतो, आपण यानुसार असं सांगू शकतो की the nucleus which lies inside the zone of stability are referred to be stable nucleus, are referred to be स्टेबल न्यूक्लियस. म्हणजे जे न्यूक्लियस झोन ऑफ स्टॅबिलिटी म्हणजे जो रेड कलरने दाखवलेला रिजन आहे त्या रिजनमध्ये जर लाईज करत असतील तर ते जे न्यूक्लियस आहे ते न्यूक्लियस कसे आहेत स्टेबल न्यूक्लियस, ते न्यूक्लियस कसे आहेत स्टेबल न्यूक्लियस. मग प्रोटॉन रिच रिजनमध्ये काय होतं बघा, आपण रिजन बी रिजनचा विचार करू. प्रोटॉन रिच रिजनमध्ये काय न्यूक्लियसची टेंडन्सी काय असेल, त्यामध्ये प्रोटॉन नंबर कसे आहे हे न्यूट्रॉन नंबरपेक्षा लार्ज आहे. प्रोटॉन नंबर कसे आहेत न्यूट्रॉन नंबरपेक्षा लार्ज आहे. मग त्या न्यूक्लियसची टेंडन्सी काय असेल या प्रोटॉनला न्यूट्रॉनमध्ये कन्वर्ट करणे, प्रोटॉनला न्यूट्रॉनमध्ये कन्वर्ट करणे. मग प्रोटॉन कन्वर्टेड इंटू न्यूट्रॉन आणि या प्रोसेसमध्ये काय होतो एक पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकल लिमिट होतो आणि याच्यासोबत असतो एक अँटी न्यूट्रिनो, याच्यासोबत काय असतो एक न्यूट्रिनो पार्टिकल. प्रोटॉन इज कन्वर्टेड इंटू न्यूट्रॉन प्लस इजेक्शन ऑफ पॉझिट्रॉन, एक पॉझिटिव्ह चार्ज पार्टिकल. ह्या पॉझिटिव्ह चार्ज पार्टिकलच म्हणतो आपण बीटा डिके, बीटा पॉझिटिव्ह डिके. म्हणजेच काय होतं की जर एखाद्या न्यूक्लियसमध्ये प्रोटॉन नंबर हे न्यूट्रॉन नंबरपेक्षा जास्त असतील तर तिथे काय होतो बीटा प्लस डिके अकोर होतो. न्यूक्लियस काय करतो त्या रिजन
झोन ऑफ स्टॅबिलिटीकडे जाण्याचा प्रयत्न करतो. झोन ऑफ स्टॅबिलिटीकडे जाण्याकडे काय करतो, प्रयत्न करतो. कोणत्या रिजनमध्ये, प्रोटॉन रिच. सिमिलर वेने न्यूट्रॉन रिच रिजनमध्ये काय होईल, तर न्यूट्रॉन रिच रिजनमध्ये एनची संख्या पेक्षा जास्त असेल, मग तो न्यूट्रॉन काय होईल, प्रोटॉनमध्ये कन्वर्ट होईल विथ इजेक्शन ऑफ इलेक्ट्रॉन आणि अँटी न्यूट्रॉन. विथ इजेक्शन ऑफ इलेक्ट्रॉन आणि अँटी न्यूट्रॉन. इलेक्ट्रॉन म्हणजेच काय, तर बीटा निगेटिव्ह पार्टिकल. म्हणजे इथे काय होतो, इथे प्रोटॉन रिच रिजनमध्ये बीटा प्लस डीके ऑकर होतो आणि न्यूट्रॉन रिच रिजनमध्ये होतो बीटा मायनस डीके. प्रोटॉन रिच रिजनमध्ये बीटा प्लस डीके ऑकर होतो आणि न्यूट्रॉन रिच रिजनमध्ये बीटा मायनस डीके. आता इथे तुम्हाला इंट्रोडक्शन सांगितलेलं आहे की बँडिंग एनर्जी कोणती आहे, झोन ऑफ स्टॅबिलिटी म्हणजे एन वर्सेस झेड कर्वनुसार बीटा पॉझिटिव्ह आणि बीटा निगेटिव्ह डीके कशा पद्धतीने ऑकर होतात हे तुम्हाला यावरून सांगितलेलं आहे. बट ॲक्च्युअलमध्ये आपण बीटा पॉझिटिव्ह आणि बीटा निगेटिव्ह डीके जेव्हा डिस्कस करू त्यामध्ये परत हे एक्झाम्पल मी तिथे घेणार आहे. त्यामुळे एवढं घाबरून जायचं काम नाही की एवढं शॉर्टमध्ये बीटा प्लस आणि बीटा मायनस डीके यांनी आठवलं की काय नाही. बीटा मायनस आणि बीटा प्लस डीके जे ते आपण काय करू परत नंतरही घेऊ. बट इथे झोन ऑफ स्टॅबिलिटी जे आहे किंवा स्टॅबिलिटी कर्वनुसार सांगितलं आहे की नेचरमध्ये बीटा पॉझिटिव्ह आणि बीटा निगेटिव्ह डीके कशा पद्धतीने ऑकर होतात. बीटा पॉझिटिव्ह आणि बीटा निगेटिव्ह डीके कशा पद्धतीने ऑकर होतात. ओके, तर मग यावरून तुम्हाला कळालं असेल की बीटा पॉझिटिव्ह आणि बीटा निगेटिव्ह डीकेचा सोर्स काय. त्यानंतर स्टॅबिलिटी जी आहे न्यूक्लियसची, तर न्यूक्लियसची स्टॅबिलिटी ही न्यूक्लियसमध्ये असणाऱ्या एन आणि झेडच्या व्हॅल्यूजवर सुद्धा डिपेंड करते. न्यूक्लियसची जी स्टॅबिलिटी आहे की स्टॅबिलिटी of nucleus is also depends upon the value of n and z inside the nucleus. म्हणजेच काय बघा, एन एक तर इवन ऑड, एन आणि झेडचे काय इवन ऑड कॉम्बिनेशन आहे. मग अज्युम करू आपण एक पी आणि एन. पी म्हणजे प्रोटॉन म्हणजे झेड. तर प्रोटॉन इवन असतील तेव्हा न्यूट्रॉन इवन असू शकतील. प्रोटॉन इवन असतील तेव्हा न्यूट्रॉन ऑड असू शकतात. प्रोटॉन ऑड असतील तेव्हा न्यूट्रॉन इवन असतील. प्रोटॉन ऑड असतील तेव्हा न्यूट्रॉन काय असतील, ऑड असतील. या चार व्यतिरिक्त दुसरे कॉम्बिनेशन करू शकतात का, नाही. तर जेव्हा प्रोटॉन इवन आणि न्यूट्रॉन इवन असतील तर ते जे न्यूक्लियस आहे ते न्यूक्लियस कसे असतील, मोस्ट स्टेबल. ज्या न्यूक्लियसमध्ये प्रोटॉन नंबर आणि न्यूट्रॉन नंबर दोन्ही इवन असतील तो न्यूक्लियस असेल मोस्ट स्टेबल. तो कसा असेल, मोस्ट स्टेबल. ज्या न्यूक्लियसमध्ये प्रोटॉन इवन न्यूट्रॉन ऑड किंवा प्रोटॉन ऑड न्यूट्रॉन इवन आहे या टाईपचे न्यूक्लियस जे असतात ते असतात मॉडरेट स्टेबल. हे कसे असतात, मॉडरेट स्टेबल. आणि ज्या न्यूक्लियसमध्ये प्रोटॉनही ऑड आहेत आणि न्यूट्रॉनही ऑड आहेत ते न्यूक्लियस असतात अनस्टेबल. ते कसे असतात, अनस्टेबल, हायली म्हणू आपण त्याला. अनस्टेबल कुठे कसे, हायली. मोस्ट स्टेबल हे कसे असतील, हायली स्टेबल. हे कसे, हायली अनस्टेबल. हे कसे आहेत, हायली अनस्टेबल. आणि हे स्टेबिलिटी कशावरून डिपेंड करते, कारण आपल्याला माहिती आहे प्रोटॉन आणि न्यूट्रॉन दोन्ही काय आहेत, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन दोन्ही आहेत फर्मियॉन्स. प्रोटॉन आणि न्यूट्रॉन दोन्ही फर्मियॉन्स म्हणजे दोन्हीचे स्पिन किती आहेत, हाफ फर्मियॉन्स आहेत. मग जर इवन असतील म्हणजे काय होतील, ऑल पेअर झाले असतील अशा पद्धतीने. जर इवन ऑड असेल तर इवन आणि ह्या पद्धतीने असेल. इवनसाठी हे कॉम्बिनेशन असेल. ऑड इवनसाठी काय, इवन ऑडसाठी या टाईपचं असेल. ऑडसाठी काय असेल, हाही ऑड असेल आणि हा पण काय असेल, ऑड असेल. मग हे कसे असतील, तर अनस्टेबल सिच्युएशन असेल. हे जे आहे मॉडरेट स्टेबलची आणि ही काय मोस्ट स्टेबलची सिच्युएशन. आणि हे जे तुम्ही स्टॅटमॅकमध्ये शिकणारच आहोत, फर्मियॉन्स काय असतात, बोसॉन्स काय असतात, फर्मियॉन्स काय असतात आणि बोसॉन्स काय असतात हे तुम्ही कशामध्ये शिकणार आहोत, स्टॅटमॅकमध्ये किंवा स्टॅटिस्टिकल मेकॅनिक्सच्या पार्टमध्ये तुम्हाला हे शिकवते ना सर जे घेत. जेव्हा स्टॅटिस्टिकल मेकॅनिक्स घेतील तेव्हा स्टॅटिस्टिकल मेकॅनिक्सचा जेव्हा तुमचा पेपर कव्हर होईल तेव्हा तुम्हाला हे शिकवलं जाईल तिथे की स्टेबल काय आहेत, अनस्टेबल काय आहेत, फर्मियॉन्स काय आहेत, बोसॉन्स काय आहेत, फर्मी डिरेक्ट स्टॅटिस्टिक्स, फॉर्मी डिरेक्ट स्टॅटिस्टिक्स, बोस आइन्स्टाईन स्टॅटिस्टिक्स. त्यानंतर ज्या काही मोठ्या स्टॅटिस्टिक्स आहेत ज्या डिपेंड केल्या जातात स्टॅबिलिटी ऑफ न्यूक्लियससाठी किंवा कोणता न्यूक्लियस हा फर्मियॉन्स आहेत, कोणता न्यूक्लियस बोसॉन्स आहे, सर्व कशामध्ये शिकवणार तुम्हाला स्टॅटिस्टिकल मेकॅनिक्सचे सर. जेव्हा तुमचं स्टॅटिस्टिकल मेकॅनिक्स सुरू होईल तेव्हा काय करतील, शिकवतील. स्टॅटिस्टिकल मेकॅनिक्सचा पार्ट माझ्याकडे नाही आहे, माझ्याकडे स्टॅटिस्टिकल मेकॅनिक्स असतं तर मी तुम्हाला तिथे एक्सप्लेन केलं असतं. सर जेव्हा स्टॅटिस्टिकल मेकॅनिक्स आणि थर्मल फिजिक्स शिकवतील तेव्हा तुम्हाला फर्मियॉन्स बोसॉनबद्दलचा कन्सेप्ट काय होईल, अगदी व्यवस्थित क्लिअर होईल, अगदी व्यवस्थित काय होऊन जाईल, क्लिअर होईल. तर हे जे होते अशा पद्धतीने होते आपले स्टॅबिलिटी ऑफ कर्व किंवा न्यूक्लिअर स्टॅबिलिटी म्हणजेच n/z रेशो. n/z रेशो तुम्हाला थोडंफार यामध्ये इंट्रोडक्शन कळलं असेल स्टॅबिलिटी काय आहे. आता नेक्स्ट लेक्चर जो आहे पुढचा त्या लेक्चरमध्ये आपण काय करू,
पहिलं मॉडेल आतापर्यंत आपण न्यूक्लियस असोसिएटेड बेसिक प्रॉपर्टी संपलेले आहेत, रेडिओक्टिव्हिटी संपवलेले आहे. आता आपण पाहणार लिक्विड ड्रॉप मॉडेल. लिक्विड ड्रॉप मॉडेलवरून मग आपण काढणार सेमी इम्पेरिकल मास फॉर्म्युला. लिक्विड ड्रॉप मॉडेल त्यावरून सेमी इम्पेरिकल मास फॉर्म्युला. सेमी इम्पेरिकल मास फॉर्म्युला झाला तर सेमी इम्पेरिकल मास फॉर्म्युल्यानुसार बेस्ड डिपेंडंट काय क्वेश्चन्स असतात नेटमध्ये, सेटमध्ये, गेटमध्ये किंवा जेस्ट TIFR या एक्झाम्समध्ये काय प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन्स आले हे सर्व क्वेश्चन्स आपण घेऊ आणि त्यानंतर काय करू मग लिक्विड ड्रॉप मॉडेल झाले की मग बाइंडिंग एनर्जी कर्व एक्सप्लेन करू की बाइंडिंग एनर्जी कर्व्स कशा पद्धतीने प्लॉट केली जाते. ओके, सो अभ्यास करत राहा, काही अडचणीला तर व्यवस्थित विचारायचं आणि टेस्ट अटेम्प्ट करायच्या. वर्कशीटसुद्धा तुम्हाला लेक्चर असोसिएटेड वर्कशीटसुद्धा तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट म्हटल्यापेक्षा आपल्या वर्कशीटच्या सेक्शनमध्ये किंवा आपल्या व्हॉट्सअप ग्रुप जो बनवलेला आहे त्या ग्रुपमध्ये मला वर्कशीट मिळून जाईल. ओके, थँक्यू.